झालं का पिल्लू बरोबर खेळून? हो हो हो, खूप मजा आला पिल्लाशी खेळून. खरंच नातवंडासोबत खेळण्यासारखं दुसरं सुख नाही. बरं येतो मी. नीट राहा, काळजी घे, जप स्वतःला. एक सांगायचं होतं. बोला ना. पिल्लूचं बारसं येत्या काही दिवसात घरातल्या घरातच करायचं मनात आहे. त्या दिवशी तुम्ही येऊन जर पिल्लूला आशीर्वाद दिलेत तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. माझे आशीर्वाद माझ्या नातीच्या पाठीशी सदैव आहेतच. पण शालिनी ताई, मला बारशाला येण्याच्या भरीस पाडू नका. त्या घरात माझ्या मुलीला कधीच सुख मिळालं नाही. त्या घरातले कुठलेही समारंभ, कुठलेही सोहळे मी कधीच अटेंड नाही करणार. नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, पण शेवटी माझ्या नातीचंच बारसं आहे हे. तिचंच नामकरण सोहळा आहे. फक्त हा आजोबा त्यावेळेस इथे उपस्थित नसणार. पण माझे आशीर्वाद, माझं प्रेम तिच्या पाठीशी आहे. शालिनी ताई, एक मुद्दा आताच माझ्या लक्षात आला म्हणून सांगतो. मुलीचा बाप म्हणून मी असा आग्रह धरूच शकतो ना की हे बारसं माझ्या घरी आमच्याच पद्धतीने व्हावं. नाही पण असू दे, जाऊ दे जाऊ दे. मी असा हट्ट धरणार नाही, कारण असा हट्ट धरून मला तुमच्या त्या हेकेखोर मुलाच्या तोंडी नाही लागायचं. त्यामुळे मी असा हट्ट धरणार नाही. कारण तेवढा समंजसपणा तुमच्या मुलात नसला तरी माझ्याकडे तो आहे. मंजिरी, तू आताच मला म्हणालेस की पुन्हा या म्हणून, पण मी परत या घरात येणार नाही. म्हणजे नेहमी नेहमी इथे यायला तसं जमणार नाही ना, म्हणून. पिल्लाची आठवण काय सारखी येतच राहणार. तर तू असं कर ना की मी जेव्हा तुला कधी फोन करेन तेव्हा तूच पिल्लाला घेऊन माझ्याकडे ये ना. आणि माझं घर काय तुमच्या घरापासून फारसं लांब नाहीये. सरनाईक, तुमची मुलगी आणि तुमची नात याच घरात राहतात. त्यामुळे तुम्ही या घरात तुम्हाला हवं तेव्हा येऊ शकता. तुमचे आणि माझे संबंध कसेही असले तरी या घरात यायला मी तुम्हाला कधी आडकाठी केली नाही, कधी करणारही नाही. कारण तुमचं आणि कुणाचं मत काहीही असलं तरी तसा मी खूप मोठ्या मनाचा आहे. म्हणे मन मोठं असतं. छोट्या बुद्धीच्या माणसाने मोठ्या मनाची भाषा करू नये मुदळकर. बरोबर आहे तुमचं सरनाईक, अगदी बरोबर आहे. माझ्या बायकोचं, अर्थात तुमच्या मुलीचं, ज्या मुलाबरोबर लफडं होतं आहे त्या मुलाला मी स्वतः माझ्या या घरात आणून ठेवलं होतं. इतकंच नाही, याच माझ्या बेडरूम मध्ये मी स्वतः माझ्या हातानं त्याला जेवण भरवलं होतं. कॅन यू बिलीव्ह दिस? आणि या अशा गोष्टी करायला मोठं मन आणि छोटी बुद्धी दोन्ही लागतात. मुदळकर, प्लीज प्लीज, एक सांगते तुम्हाला, या घरामध्ये हा माणूस बोलायला लागला ना की आमच्यापैकी कुणीही त्याच्यासमोर वाद घालायला थांबत नाही. आणि तुम्हीही ते करू नये.
तुम्ही जर त्याच्याशी वाद घालत बसलात ना तर या घरामध्ये दिवसभर तेवढं एकच घडेल आणि त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. कारण या माणसाकडे वाद घालण्यासाठी अमर्याद शक्ती आहे. प्लीज तुम्ही इथून निघालात तर बरं. कारण दगडावर डोकं आपटून काहीच घडत नाही हो. फक्त आपला कपाळ मोक्ष तेवढा होतो. तुम्ही बोलता तेच योग्य शालिनीताई. आता तुम्ही जे मान्य केल्यानंतर मी काय बोलणार. येतो मी. मंजिरी तू पिलू जवळ जा. ती एकटी आहे रूम मध्ये. जा. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा. बोला. अरे टीसी. वकील 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 साहेब. अरे ओळखलं मी तरी म्हणलं आपण ट्रेननी प्रवास करत नाही. टीसी आपल्या दारी कसं काय. बोला वकील साहेब बोला. बोला. आय एम व्हेरी एक्सक्यूज मी. मी तुम्हाला ओळखलंय. आय एम रिअली एक्सक्यूज मी. लवकर बोला. काय काय झालंय असं बोला. दादासाहेब हे बघा सध्या तुमची वेळ वाकडी आहे. आणि तुम्ही आलात त्यावरून ते कळलंच आम्हाला वाकडी आहे. नाही नाही मला एक टीप मिळाली आहे. ती नगरसेवक किडनॅपिंग प्रकरणाची फाईल रिओपन होते तेव्हा तुम्ही काही दिवस परागंदा झाला तर उत्तम. अतिशय उत्तम. अतिशय उत्तम बोललात तुम्ही. उत्तमच बोललात तुम्ही. तसंही आम्हाला हे भारतातलं क्लायमेट अजिबात आवडत नाही. भर पावसाळ्यात उकडतो इकडे. आम्ही जातो अब्रॉड. काय वाटतं तुम्हाला. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल. हो उकडतंय म्हणजे मला पण पोट घातलं उकडतं. कसं उकडतं नाही हो. आम्ही अब्रॉड जातो त्याबद्दल तुमचं काय मत. वकील आहात तुम्ही. तुमचं एकतरी मत पाहिजे काहीतरी. आता तुम्ही विदेशात जाताय त्यात माझं काय मत आहे. बघा मी एक काम करतो अंगाशी येणारं हे प्रकरण ताबडतोब निस्तरण्याचा प्रयत्न करतो. तेवढं करा तुम्ही. तुमचं काम आहे. वकील आहात तुम्ही. संख्ये जी तिकीट बुक करा स्वित्झर्लंडची. किती कराल. 2. मी अँड फॉलोड बाय मिसेस. जा. ओके बर या तुम्ही. हा नाही दादासाहेब मी काय म्हणत होतो ते आमचं चेक चेक करतो मी. तुम्हाला कळवतो फ्लाईट नंबर सीट नंबर सगळं कळवतो तुम्हाला. नाही नाही चेक म्हणजे माझं ते मानधन ना तुमचं. मानधन ना पैसे ना तुमचे. हे बघा असं कधी झालंय का आम्ही तुमचं मानधन दिलंय. असं कधीच होणार नाही की आम्ही तुमचं मानधन दिलं नाही. आम्ही दिलंय का कधी मानधन. तुम्ही एक करा त्याच्यापेक्षा. तांबडे बाबाच्या नवीन चिंतन गीताची सीडी आली अपडेटेड. हे बघा समोर ठेवली. जाताना घेऊन जा. ऐका ती. अहो पैसा पैसा काय घेऊन बसलात. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा. कोणाची फाईल ओपन झाली. सत्यजित मावशी तुझ्याशी मगाशी जसं बोलली तसं तिने नको बोलायला हवं होतं. म्हणजे बाहेरच्या लोकांसमोर तुझा अपमान करणं मला नाही पटलं. सोड ना प्रिया. तुझ्याकडे बोलायला दुसरे बरे विषय असतील तर आपण बोलूया. तुझा सुहास कसा आहे. बरं आहे. तुला कळलं असेल ना सुहासनी आमच्या लग्नासाठी 3 तारखा काढल्या. म्हणजे लग्नाचं सगळं तोच बघतोय. स्वतःच गुरुजींकडे गेला. लग्न रजिस्टरच करणार आहोत पण मुहूर्तावर व्हावं अशी त्याची इच्छा आहे. गुड. पण मला हे कसं कळणार प्रिया तू सांगितल्याशिवाय. मंजिरीला मी सांगितलं होतं. मग सॉरी. अरे पण मावशीलाही माहिती होतं. मग तर आउट ऑफ क्वेश्चन. सत्यजित मला समजतंय. तू तुझ्याच घरात एकटा पडलायस. आधी परिस्थिती वेगळी होती. मंजिरी चुकत होती आणि घरातल्या इतरांना याची जाणीव होती की ती चुकती. पण आता सगळ्यांनीच तुला एकटं पाडायचं ठरवलंय. तुला चुकीचं ठरवताय. पण मी आहे तुझ्या बरोबर नेहमी.
हॅलो हॅलो कशी आहेस मंजिरी? मी बरी आहे. सॉरी, मी ओळखलं नाही. आपण कोण बोलतोय? ओ आय एम सॉरी. मी अनघा राजे बोलतेय. डोहा जेवणाच्या वेळी शालिनी मॅडमनी फोन केला होता तुझ्या सेलफोनवरून. सो मी तेव्हा नंबर सेव्ह करून ठेवला होता. ओ अच्छा. सॉरी, मी तुमचा नंबर सेव्ह नव्हता केला. हां म्हणजे ते कळलं मला. खरं तर कधीपासून तुला फोन करायचा होता. इनफॅक्ट मी भेटायलाही आले होते पण आपली भेट होऊ शकली नाही. मला कळलं तुला मुलगी झाली असं. सत्यजितकडे अधूनमधून चौकशी करत असते मी तिची. आणि तुझ्या बहिणीबद्दलही कळलं. खरं तर कळत नव्हतं की तुझं अभिनंदन करावं की सांत्वन. बरेच दिवस विचार करत होते. शेवटी आज फोन केला. एक मिनिट अनघाताई, थोडं बोलू का? हां बोल ना. कसं आहे ना, तुम्ही माझं अभिनंदन केलं तर माझा आनंद काही वाढणार नाही का? आणि सांत्वन केलं तरी दुःख कमी होणार नाही माझं. या सगळ्याची मी आता सवय करून घेतली. पण तरी तुम्ही एवढं कन्सर्न दाखवून मला फोन केलात त्याबद्दल आभारी आहे मी तुमची. एवढं तर करायलाच पाहिजे ना मी. तुमचं झालं असेल बोलून तर ठेवू मी फोन. या ओके थँक्यू. नको बोलूस असं प्रिया, कारण खरंच आता तुझ्या आणि माझ्या नात्याला काही अर्थ नाही उरला. आपल्यात कधीच मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकत नाही. आणि हे मी तुसडेपणानं किंवा हेटाळणीनं नाही म्हणत आहे. कुणी एकेकाळी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. व्हायला नकोत अशा बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात आपल्या दोघांमध्ये. त्यात तुझी चूक नव्हती. चूक असलीच तर ती माझी होती. मी तुझ्याकडे माझ्या आयुष्यातलं फ्रस्ट्रेशन काढण्याचं एक साधन म्हणून बघत आलो. ठरवून नाही केलं, पण गोष्टी तशा घडत गेल्या, प्रसंग तसे उद्भवत गेले. आणि आता या सगळ्यासाठी माझं मन खात आहे. मला खूप मोठं शल्य आहे माझ्या मनात. पण मला माझं मन नाही खात. सत्यजित, मी तुला आधीही सांगितलं होतं, तुझं मन शांत करण्यासाठी जर मला जळावं लागलं तर मी तयार आहे. पण मला नाही जळायचं तुला. तुझ्या समोर आता एक सुखी संसार हात पसरून उभा आहे. सुहासचा हात धर आणि या दलदलीतून कायमची निघून जा. सुखी हो. तुझ्यात आणि माझ्यात फक्त एक नातं निर्माण होऊ शकतं प्रिया. माफी मागणाऱ्याचं आणि माफ करणाऱ्याचं. आणि मला नाही वाटत मला आता हे वेगळं सांगायची गरज आहे की यातली कुठली भूमिका नेमकं कोणी करायची ते. एक सांगायचं होतं मला. तुम्ही बाहेर सोफ्यावर नका ना झोपत जाऊ. इथे आतच झोपत जा. काय होतं, उगाच नोकर माणसांना चर्चेचा विषय होतो आणि बरं पण नाही दिसत ना ते, म्हणून. कुठे झोपू? खाली फरशीवर झोपू की मग घराच्या बाहेरच निघून जाऊ? अहो, मी असं नाही म्हणायचंय मला. मग मला अक्कल शिकवायची काय गरज आहे? लोकांना चर्चेला विषय. तू जे पराक्रम करून ठेवलेस तो लोकांच्या चर्चेचा विषय नाहीये. आपल्यात आता लपवण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये, कळलं? पण तरीही जर तुझी इच्छा असेल तर मी निघून जातो. जाऊ का? रात्रभर बाहेर कुठेतरी निवारा शोधत बसतो, तेच हवंय ना तुला? शोधत फिरायची काय गरज आहे?
तुमच्याकडे आहेच नाही की निवारा अनघा राजेंचा. काय म्हणालीस? काय म्हणालीस? तुझी हिंमत कशी झाली अनघाचं नाव घेण्याची? तू बाहेर जाऊन शेण खाल्लंस आणि तू माझ्या आणि अनघाच्या मैत्रीवर संशय घेतेस? तू जसं वागलीस ना मंजिरी तसं अख्खं जग नसतं ग. मला इतके दिवस वाटत होतं की तू फक्त चुकीची आहेस, पण आता मला कळलं की तू कोडगी आणि निर्लज्ज आहेस. पुन्हा जर अनघाचं नाव तुझ्या तोंडून निघालं तर आपली चूक नसताना समोरच्याने अविश्वास दाखवला ना की मग त्रास होतो. आपल्या मैत्रीला अफेअरचं लेबल लागलं की मग त्रास होतो. कॉलेजमध्ये असताना मी आशिषशी फक्त मैत्री केली होती. त्या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला आणि तुम्ही चुकीचा अर्थ लावलात आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. ओ बाळा, नाही, रडू नकोस, रडू नकोस. उगी उगी उगी. हॅलो. घन श्याम सुंदरा अरुणोदय झाला. उठी लवकर वनमाळी मित्राचा फोन आला. मिस्टर होळकर, सॉरी मालक, तुम्ही कसं काय आता फोन केला? म्हणजे इतक्या रात्री? रात्र घड्याळात बघ किती वाजले ते 3:30. तांबडे बाबाच्या काकड आरतीची वेळ झाली. हो बरोबर. बरोबर म्हणजे तू कोण? कार्यकारी दंडाधिकारी, वकील, सक्षम अधिकारी? मला सांगणारे बरोबर आहे ते? आम्ही बोलतो ते बरोबरच असतंय. हो असतं ना. घरी ये आमच्या आत्ताच्या आत्ता. काय आत्ता? राईट नाव. इंग्लिश ट्रान्सलेशन. हो पण आत्ता म्हणजे आत्ता कशी काय येणार मी भेटायला? दॅट इज युअर हेडेक. मॅनेज इट अँड कम हिअर. नाही पण आत्ता या वेळेला अख्खं कोल्हापूर झोपलेलं असेल. रस्त्यावर कोणी नाही, रिक्षा नाही, काही नाही. मी येणार कशी ना? घरात 10 गाड्या तुमच्या, त्याच्यातली कुठली एक घेऊन ये. नाही तर त्या मुधोळकरला उठव, त्याला म्हणा माझ्या मालकाने मला बोलवलंय, गाडीची चावी दे. कम यार ताबडतोब, आम्ही फॉरेन कंट्रीला जायच्या आहात. फॉरेन कंट्री म्हणजे कुठे चाललाय तुम्ही? तू कोण मला विचारणारी? सक्षम अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, वकील? जुनी मैत्रीण म्हणून सांगतो, आम्ही चाललोय आमच्या सेकंड हनीमूनला. एनी प्रॉब्लेम? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार. तुम्ही जा ना, खुशाल जा. फक्त आता मी तिकडे येण्याचा हट्ट तेवढा मात्र सोडा. नाही कसं तुम्ही जाऊन आलात की येते ना तुम्हाला भेटायला नक्की. आय प्रॉमिस. प्रॉमिस? मग आम्ही डबल प्रॉमिस. त्याच्यासाठी आम्ही आउट ऑफ स्टेशन असताना तू जर काय गडबड केलीस तर ध्यानात ठेव, आमचं गुप्तहेर खातं तुझ्यावर लक्ष ठेवलंय. आणि त्यांनी जर मला तसा अहवाल दिला की तू काय गडबड केलीस, तुला माहित आहे. हो मग आता ठेवू फोन? आम्ही ठेवायला सांगितलाय फोन. नाही आता सकाळी 8 वाजेपर्यंत तांबडे बाबाच्या चिंतन गीताचं सुमधुर गायन आहे काय. पहिलं पुष्प माझं. तुम्हारी शरण में तांबडे बाबा मेरे बाबा. झोपलेस का? हा हो ऐकते ना.
तांबड़े बाबा नयन तुम्हारे झोपलीस का? हो हो जागी आहे. दर्पण मेरा चरण तुम्हारे झोपली का? हो हो जागी आहे, ऐकते ना. दर्पण मेरा अब तो दर्शन दे दो बाबा, तुम्हारी चरण में तांबड़े बाबा